आदिवासी पुढाऱ्यांनो खुर्ची सोडा. येत आहेत आता नव्या दमाचे आदिवासी उमेदवार. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर मग बघू नवीन काय विशेष. महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी कंसात एसटी राखीव आहेत. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक प्रश्नावर या 25 आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरते. राज्यातील आगामी सत्ता समीकरणात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या 258 जागा निर्णायक ठरणार असल्याने येथे वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या 25 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याने महायुतीसमोर गेल्या वेळच्या 17 जागा राखण्याचे आव्हान आहे. आदिवासींसाठी राखीव असलेल्या 25 जागांसोबतच राज्यातील 38 विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्रमाण 10 ते 15% असून त्यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. राज्यात आदिवासी समाज एकूण लोकसंख्येच्या 9.5% आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. 25 आमदार असूनही आदिवासींचा आवाज विधानसभेत घुमत नाही. राज्यातील आगामी सत्ता समीकरणात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या 25 जागा निर्णायक ठरणार आहेत. जागतिकीकरणानंतर आदिवासी समाजाचे प्रश्न बदलले आहेत. या बदललेल्या प्रश्नाची समज व युवा पिढीच्या समस्या यासाठी आदिवासी समाजातील 30च्या आतील काही युवक विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. धनगर समाजाला आदिवासीतून हवे असलेले आरक्षण आणि पेसा भरती हे दोन मुद्दे आदिवासींसाठी महत्त्वाचे असले तरी तिसरा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे 25 आमदार आणि 4 खासदार. अशी आदिवासी आमदार खासदारांची संख्या असतानाही म्हणावा तेवढा आवाज विधानसभेत आणि संसदेत घुमत नाहीत. महाराष्ट्रात 25 आमदार हे आदिवासी राखीव मतदारसंघातून निवडून येतात. मात्र त्यापैकी काहीच मोजकी नावे अथवा घराणी आपल्या परिचयाची असतात. आत्राम, जेपी गावित, नरहरी झिरवाळ अशी मोजकी नावे लक्षात राहतात. हे चित्र बदलण्यासाठी युवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील आदिवासी उमेदवार कोणत्या मुद्द्यावर लढवत आहेत? निवडणूक लढवण्याचे कारण काय? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद म्हणून बाईमाणूसने आढावा घेण्याचा प्रयत्न केला. भिवंडी ग्रामीण, इगतपुरी, बागलाण, साक्री व अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील 5 युवा उमेदवारांसोबत चर्चा करताना लक्षात आले की बेरोजगारी, आदिवासी बांधवांच्या जमिनीचे प्रश्न व मूलभूत पायाभूत सुविधांचा आदिवासी पाड्यांवर असणारा अभाव असे मुद्दे यामुळे ते निवडणूक लढवत आहेत असे लक्षात आले. आम्ही युवा आदिवासी निवडणुकीत का उभे राहतोय? 28 वर्षीय चंचल बेंडकुळे या इगतपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. स्वाभिमानी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या सांगतात की आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी मी निवडणुकीत सहभाग घेतला आहे. आमचे मूलभूत प्रश्नच अजून सुटलेले नाहीत. आरोग्याच्या समस्यांबाबत अडचणी आहेत. मतदारसंघातील प्रमुख प्रश्न म्हणजे आदिवासी समाजातील लोकांच्या जमिनी प्रकल्पात गेलेल्या आहेत, तर काही जमिनी धनदांडग्या व्यक्तींकडून बळकावल्या गेल्या आहेत.
त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. युवा पिढीने राजकारणात उतरलं पाहिजे. स्वाभिमानी पक्षाकडून राजू शेट्टी असतील किंवा बच्चू कडू असतील, त्यांनी जो विश्वास व्यक्त केला त्याला तडा जाऊ देणार नाही. जमीन अधिग्रहण हा कळीचा मुद्दा आदिवासी मतदारसंघात दिसून येत आहे. मात्र मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहता 5 पैकी 4 उमेदवारांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण यावर सावध भूमिका व्यक्त केल्या आहेत. बागलाण मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या 29 वर्षीय आकाश साळुंखे म्हणतात की संविधानानुसार वंचित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र बाकीच्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणे महत्त्वाचे आहे. आकाश साळुंखे हे स्वतः शिक्षक आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला व कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहात या प्रश्नावर बोलताना ते म्हणतात, मी साधारण 2015 पासून समाजकार्याला सुरुवात केली. शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक पालक माझ्याकडे त्यांच्या प्रशासकीय समस्या मांडायचे. त्यावर मी देखील माझ्या परीने कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचो. त्यातूनच मी समाजकार्याकडे ओढला गेलो. त्यानंतर आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर मी आंदोलने केली. पालघरला आदिवासी बांधवांवर अत्याचार करण्यात आले तेव्हा निषेध आंदोलन करून पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. बागलाण तालुका हा आदिवासी बहुल आहे. आदिवासींच्या पाड्यावर रस्ते, पाणी असे प्रलंबित प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी लढेल. बागलाण मतदारसंघात MIDC व उच्च शिक्षण संस्था मी आणणारच आहे. मतदारसंघातील इतर मुद्द्यांवर देखील त्यांनी मत व्यक्त केले. साळुंखे म्हणतात की शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करणार, जेणेकरून आसपासच्या आदिवासी बांधवांना पर्यटनातून रोजगार मिळेल. राघोजी बांगरे यांचा पुतळा मी उभारणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मी शिक्षक असल्याने शिक्षण विषयावर मी जास्त लक्ष देईल. 9 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी मी प्रयत्न केले. त्याला यशही आले, कारण जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर 9 ऑगस्टला शासकीय सुट्टी देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. अहेरी विधानसभा मतदारसंघातून भाग्यश्री लेकामी या 26 वर्षीय उमेदवार आहेत. याआधी सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पेसा भरती संदर्भातील प्रश्न व पेसा कायद्याची अंमलबजावणी या मुद्द्यावर त्या निवडणूक लढवत आहेत. खाणकाम व त्यामुळे होणारे प्रदूषण हे देखील महत्त्वाचे मुद्दे त्यांनी प्रचारादरम्यान मांडले आहेत. भाग्यश्री लेकामी म्हणतात की आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोकनृत्य व लोकपरंपरा याचे जतन व संवर्धन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी देखील मी आवाज उठवणार आहे. शेतमालाला रास्त भाव मिळावा हा माझा प्रयत्न असेल. आमदार म्हणून जे निवडून गेले त्यांनी आमच्या प्रश्नांकडे पाहिलेच नाही. साक्री विधानसभा मतदारसंघातून रणजित गवळी हा तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. रणजितने याआधी एका पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काम केले आहे. त्यानंतर आज तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. रणजित यांच्या मते आमदार म्हणून आतापर्यंत जे निवडून गेले त्यांनी आमच्या प्रश्नांकडे पाहिलेच नाही. माझ्यासारखे तरुण मुंबई पुण्याला तुटपुंजा वेतनावर काम करतात. तिथला खर्च परवडत नाही, तरीही नाईलाजाने त्यांना शहराची वाट धरावी लागत आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बेरोजगारीचा मुद्दा 5ही उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मनीषा ठाकरे यांच्या मते भिवंडी ग्रामीण
मतदारसंघात बेरोजगारी हा मुद्दा आहे, परंतु आमच्या आदिवासी बांधवांचा आरोग्य प्रश्न अधिक गंभीर आहे. रस्त्याची अवस्था पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मूलभूत पायाभूत सुविधा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. आदिवासींचे प्रश्न महाराष्ट्रात मुख्य प्रवाहातले होऊ शकले नाहीत. याचे एक कारण त्यांचे स्वतंत्र राजकारण उभे राहू न शकणे हे आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये जिथे आदिवासींची संख्या लक्षणीय आहे तिथे असे झालेले पाहायला मिळते. परंतु पण या 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या मोठी असून 25 आमदार असूनही महाराष्ट्रात ते घडत नाही. स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र दबाव गट तयार झाला नाही आणि म्हणूनच हे चित्र बदलण्यासाठी आदिवासी युवक बेरोजगारी, पायाभूत सुविधा व आदिवासी समाजाच्या प्रश्नावर निवडणूक लढवत आहेत. धन्यवाद.